नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती परभणी लोकसभा मतदारसंघाचा सर्वात मोठा एक्झिट पोल आला समोर। या एक्झिट पोलमुळे भारतीय जनता पार्टीला बसतोय सर्वात मोठा धक्का व महाविकास आघाडीचा होताना दिसतोय दणदणीत विजय। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट व सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील व देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हानिहाय लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल घेऊन येत आहोत। परभणी लोकसभा मतदारसंघ हा मराठवाड्यातील सर्व लोकसभा मतदारसंघापैकी अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा मतदारसंघ आहे। या मतदारसंघावर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव उर्फ बंडू बॉस हे सध्या खासदार आहेत। बंडू बॉस यांच्या विरोधात महायुतीकडून भारतीय जनता पार्टी व महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत रिंगणामध्ये उतरवण्यात आलं होतं। संजय जाधव म्हणजे ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर अशी थेट लढत या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये झाली। अतिशय अटीतटीच्या आणि जातीपातीच्या करण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज मोठा असल्याचं परभणी लोकसभा मतदारसंघातून बोललं जाते, परंतु या देशात कधी जातीनिहाय जनगणना झाली नाही, म्हणून मराठा व मुस्लिम मतं अधिक असल्याचा दावा संजय जाधव यांनी केला होता। तर ठाकरे गटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव विरुद्ध महायुतीचे उमेदवार महादेव जानकर असा सत्ता संघर्ष या परभणी लोकसभा मतदारसंघामधून त्या ठिकाणी समोर आला होता। या सत्ता संघर्षामध्ये अतिशय जातीपातीची निवडणूक होऊन सुद्धा व ओबीसी समाजाचे अधिक मतं असल्याचं बोललं जात असताना या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव उर्फ बंडू बॉस हे जवळपास 1.5 ते 2.25 लाख मतांनी विजयी होतील असा एक्झिट पोल समोर आला आहे। तर या निवडणुकीमध्ये जवळपास 55% मतदारांनी बंडू बॉस यांना पसंती दाखवली, तर 25% लोकांनी त्या ठिकाणी महादेव जानकर यांना पसंती दाखवली, तर उर्वरित टक्केवारीच्या लोकांनी अपक्ष उमेदवार व वंचित बहुजन आघाडीला पसंती दाखवली आहे। या अतिशय अटीतटीच्या आणि जातीपातीच्या करण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे नेते उर्फ ठाकरे गटाचे नेते संजय जाधव यांचा मोठा आणि दणदणीत विजय होईल असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। परभणी लोकसभा मतदारसंघामधील हा एक्झिट पोल भारतीय जनता पार्टी महायुतीसाठी व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। मित्रांनो, परभणी लोकसभा मतदारसंघामधून जर आपण असाल तर आपण कुणाला मतदान केलं व आपण कुणाच्या बाजूने आहात, भारतीय जनता पार्टीच्या की महाविकास आघाडीच्या बाजूने, व परभणी लोकसभा मतदारसंघात नेमका कोणाचा विजय होईल, आपल्याला काय वाटतं, आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।